अधिक मासाच्या पवित्र कालावधीत विठुरायाच्या चरणी भक्तांनी श्रद्धेचा आणि भक्तीचा वर्षाव केलाय. राज्यासह देशभरातून लाखो भाविकांनी पंढरपुरात येत श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतलंय. भाविकांनी दिलेल्या रोख देणग्या तसंच सोनं चांदीच्या अपहरणामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला तब्बल 9,46,00,000 रुपयांहून अधिक उत्पन्न मिळाले. विशेष म्हणजे मागील अधिक मासाच्या तुलनेत यंदा मंदिराच्या उत्पन्नात सुमारे 2,26,00,000 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. याबाबत मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण कुमार घम यांनी माहिती दिली आहे. रामकृष्ण हरी 17 मे ते 15 जून या कालावधीमध्ये अधिक मास संपन्न झालेला आहे. या कालावधीमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीला सुमारे 9,46,00,000 एवढे उत्पन्न प्राप्त झालेले आहे. सदरचे उत्पन्न हे श्रीच्या चरणावरील हुंडी पेठेतून विविध देणगी स्वरूपात तसेच भक्त निवास, लाडू विक्री प्रसाद, सोने चांदी दान या माध्यमातून प्राप्त झालेले आहे. सन 2023च्या अधिक मासची तुलना केली असता यंदाच्या अधिक मासामध्ये साधारण अंदाजे 2,26,00,000 एवढे उत्पन्नाची वाढ झालेली आहे. मंदिर समितीकडून वारकऱ्यांना व भाविकांना या प्राप्त देणगीतून विविध उपाययोजना, विविध सोयी, चांगल्या प्रकारचे दर्शनाचे सुलभ दर्शन होण्याच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्यासाठी मंदिर समिती ही प्रयत्नशील राहील. अधिक मासात लाखो भाविकांनी विठुरायाच्या चरणी श्रद्धा अर्पण करत पंढरपूरच्या भक्तिमय वातावरणाला अधिकच उंची दिली आहे. भाविकांच्या वाढत्या सहभागामुळे मंदिराच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली असून विठ्ठल भक्तांची ही अखंड श्रद्धा पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.